Co-presented by Vimal. बोलो जुबां केसरी. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 9 जागांवर बंडखोरी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, अमरावती, नांदेड, नाशिक, यवतमाळ आणि परभणीत सुद्धा बंडखोरी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर बंडखोरी केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. राज्यभरात झालेली ही बंडखोरी रोखण्याचं आव्हान आता महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. पाहूयात. विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी रोखण्याचं आव्हान महायुतीसमोर निर्माण झालंय. छत्रपती संभाजीनगर, जालना, कोकण, पुणे, नांदेड, अमरावती, नाशिक, यवतमाळ आणि परभणी या 8 मतदारसंघांमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीत छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा भाजप लढणार आहे. भाजपनं या जागेवर सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. पण शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी इथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवर समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर सनसनाटी आरोप केलेत. मी काही 18 महिने झाले, निवडणुका झाल्या. 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही. हे पहा, मी स्पष्ट बोललो, मुंडका आणि हातपाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे. जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून घेतली. आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा, तो घेऊन टाकला. आता जे आहे हे छाटण्याची पद्धत काय, ते तलवारने आमची गर्दन छाटू लागले. तिने बोललो मी, हे जे पद एक एक खाली करू लागले, ही शिवसेना संपवण्याचा नियोजन आहे. मी हे बोललो. आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉयझन आहे. हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉयझनची जी परिस्थिती निर्माण झाली, याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतात. एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे. त्यांचे नेते त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे. 200 आमदाराची शक्ती आणि पुढची शक्ती पाहिली तर ही थम्पिंग मेजॉरिटी आहे. म्हणून आमच्यावर अन्याय होऊ लागला, म्हणून आमचा पक्ष संपवण्याचा कट चालू आहे. तो भविष्यामध्ये ती परिस्थिती बदलावी लागल. म्हणून आम्ही आमच्या डॉक्टर 2 जे आहे त्या दोघंही डॉक्टरांना, आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे, या दोघांकडून आम्हाला काही ना काहीतरी न्याय मागावा लागेल. मी त्यांना वेळ बी मागितला देवेंद्रजीला. नाही, त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस पण ज्यावेळेस की युतीचा फॉर्म्युला सगळीकडे ठरला, त्यांनी सिल्लोडमध्ये सांगितलं मी नाही करणार आणि आम्ही त्यांना दाखवून दिलं की त्यांच्या मतदारसंघात पण 50% 5 उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. नाही, अडचण काहीच नाही होणार. आमचं संख्याबळ भरपूर आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघं मिळून आम्हाला यश नक्की मिळेल. महायुतीत कोकण मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलाय. या जागेवर राष्ट्रवादीनं सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. पण याच जागेवर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, सभापती असतील, आमच्याकडे सर्वात जास्त आहे. त्यामुळे या सीटवर असा कोणी दावा करणं हा चुकीचा आहे. ही काय मक्तेदारी नाही आहे. 4 तारखेपर्यंत फॉर्म पाठी घेण्याचा आहे. 4 तारखेपर्यंत पिक्चर क्लिअर होऊन जाईल. पण आम्ही शेवटी शिंदेसाहेब त्या विषयावर निर्णय नक्की घेतील. आमदार आहेत, त्यांच्या कन्याने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे. कुठेतरी महायुतीतच बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी त्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही. वरिष्ठ नेते मंडळी आहेत, हे त्याच्या बाबतीतलं निर्णय त्या ठिकाणी घेतील. कोकणाची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे अनिकेतजी तटकरे आहेत. आमचा विजय महायुतीचा निश्चित आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं ही महायुतीची जागा आम्ही जिंकू. अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागं घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू. जो आता फॉर्म भरला गेलेला आहे अपक्ष म्हणून, तो मागे घेण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून त्यांच्याशी चर्चा करू. वेळ पडल्यास माननीय शिंदेसाहेब देखील त्यांच्याशी बोलतील. तर पुण्यातही महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीत पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या जागेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनीही अर्ज भरलाय. तर ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळायला पाहिजे होती अशी भारतीय जनता पक्षातल्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्व सहकाऱ्यांची भावना होती. परंतु मी भारतीय जनता पक्षाचा आणि या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचं त्याचा निर्णय, जिल्ह्यातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेऊ. भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी माननीय देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठल्याही किंतु ठेवू नका. तर विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या गोकुळ गीते आणि गणेश गीते या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गोकुळ गीते आणि गणेश गीते हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे माननीय नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. तर अमरावती मतदारसंघात सुद्धा महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीत अमरावतीची जागा भाजप लढतीये. भाजपनं प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे, पण शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनीही अमरावतीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा ते आहे उमेदवार, पण आम्ही पण इंडिपेंडेंट ते भरलेला आहे. नक्कीच आमचा विजय होणार आहे याच्यामध्ये सुनिश्चित मला माहीत. विजयश्री कायम राहणार तुमचा अर्ज किंवा नंतर कायम राहणार. नांदेडमध्येही महायुतीत बंडखोरी झाली आहे. नांदेडच्या जागेवर भाजपकडून अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागी राष्ट्रवादीच्या प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर तिकडे यवतमाळमध्ये सुद्धा महायुतीत बंडखोरी झाली आहे. यवतमाळमध्ये महायुतीची जागा शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर या ठिकाणी भाजपच्या नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीच्या साजिद बेग यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवाऱ्या ज्या जाहीर झाल्या आहे, ज्यांना उमेदवारी देण्यात आली भारतीय जनता पार्टीकडून, त्यांच्या उमेदवाऱ्या त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे. याला बंडखोरी म्हणता येणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी अधिकृतरित्या फॉर्म भरलेला आहे. पार्टीचं नेतृत्व ज्या पद्धतीनं निर्देश देईल त्या पुढची वाटचाल आमची त्या पद्धतीची राहील. अर्थातच आम्ही राष्ट्रवादीचे आहोत आणि राष्ट्रवादीची नेते मंडळी किंवा जिल्ह्यातील नेते मंडळी राष्ट्रवादीची जे काय आमच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील. तुम्हाला नाही, वरिष्ठांनी वगैरे सांगितलं नाही. आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही आमचा आर्णीतून आमची तेवढी संख्याबळ होती, आम्ही फॉर्म दाखल केला. महायुतीमध्ये परभणी मतदारसंघात सुद्धा बंडखोरी झाली आहे. परभणीची जागा महायुतीमध्ये शिवसेना लढणार आहे. तर शिवसेनेकडून सईद शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी बंडखोरी केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि कोकण विधान परिषद मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. 4 जूनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. को प्रेझेंटेड बाय विमल, बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.